नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यशवंत आणि शुभा नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आता घोषणा करणार आहे, ती म्हणजे मकरंद आणि स्वीटीच्या लग्नाची. धूमधडाक्यात स्वीटीचं लग्न शुभा लावून देणार आहे आणि त्यासाठी एक त्यांनी नवीन पद्धत वापरलेली आहे, ते म्हणजे इन्व्हिटेशन. व्हिडिओ इन्व्हिटेशन त्यांनी बनवलेलं आहे. त्याचबरोबर केक कापलेला आहे, खूप छान असं सेलिब्रेशन केलेलं आहे आणि सीमाचा डाव हा उधळला गेलेला आहे. घरातली लाडकी सून ही स्वीटी ठरलेली आहे, त्यामुळे सीमाची वाट लागते. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सीमा आता बाहेर आलेली असते आणि स्वीटीने तिला सानूला गिफ्ट दिलेले असतात. ते तेलखडू असतात आणि सानू तिथे ड्रॉइंग करत बसलेली असते. जेव्हा सानू ड्रॉइंग करत असते तेव्हा मात्र तिथे सगळेजण असतात आणि सानू ते दाखवत असते आणि स्वीटीचं असं म्हणणं असतं की हे जे आहे ते मी तिला दिलेलं गिफ्ट आहे न्यू इयरचं. हे ऐकल्यानंतर सीमा मात्र पाहतच राहते. सीमा म्हणते की तुला कोणी सांगितलेलं होतं हे गिफ्ट द्यायला. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचवेळी इकडे शुभा असते आणि शुभा म्हणते दिलं तिनं, एवढं काय बिघडलं, म्हणजे असं काय झालं की तुला एवढा राग आलेला आहे. आणि राग येण्याची काहीच गरज नाही आहे. ती स्वीटी जी आहे ती तिची काकी आहे आणि त्यामुळं तिनं तिचे लाड करू शकते, हे बोललं जात असतं. तेव्हा सीमा म्हणते अहो पण ते माहिती आहे ना, मागच्या वेळेस तिला स्केच पेन आपण आणलेले होते आणि तो स्केच पेन तिने तोंडात घालून पूर्ण जीभ निळी करून टाकलेली होती. तेव्हा मात्र इकडे स्वीटी म्हणते की हे जे चॉक आहेत ते 5 वर्षापासून खालच्या मुलांसाठी ते चांगल्या क्वालिटीचे आहेत, त्यांना त्याच्यामुळं काहीही इजा होणार नाही असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे. आणि स्वीटी हे सगळं दाखवते आणि तिथे सीमाला ती तोंडावर पाडते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र समीर तिथं असतो आणि मग सगळेजण आता जेवायला बसायचा प्लॅन करत असतात. त्याचवेळी सगळ्यांना जेवायला बसायचं असतं, परंतु सीमा म्हणते सांग ना समीर. तेव्हा समीर म्हणतो की मी, आणि तो शांतच राहतो. त्याचवेळी इकडे सीमाचं असं म्हणणं असतं की आम्ही बाहेर जाणार आहोत. तेव्हा यशवंत चिडलेला असतो. यशवंत म्हणू लागतो की काय सांगायचं ना आधी, हे काय चाललं आहे. तेव्हा मात्र इकडे शुभा बाजू घेते आणि म्हणते अहो आपणच विसरलो, आपल्याला असं वाटत होतं की आज किल्लेदारांचं अख्खं कुटुंब आहे आणि अख्खं किल्लेदार कुटुंब एकत्र येत हे सगळं करणार आहे किंवा न्यू इयर सेलिब्रेट करणार आहे, परंतु हे माझ्या लक्षातच आलं नाही. मुलंही आहेत, मुलांचे काही प्लॅन्स असतील. मग अगदी स्वीटीला पण विचारू लागते. खरं तर यशवंतला मात्र राग आलेला असतो, पण यशवंतला सांभाळून घ्यायचं काम, त्याला समजून सांगायचं काम ही शुभा करत असते. शुभाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आपल्या घरामध्ये वाद नको आहे, मुलांना जायचं आहे ना बाहेर, जाऊ दे. मग स्वीटीला शुभा विचारू लागते. तेव्हा स्वीटी मात्र सांगत असते की मला ना कुठे नाही जायचं, कारण काही झालं तरी आमच्या घरी मी, आई, भैया, बाबा आम्ही सगळेजण तिथे एकत्र आम्ही सेलिब्रेट करायचो आणि न्यू इयर आम्ही खूप छान अशा गेम्स वगैरे खेळायचो. आणि मग कोणत्या कोणत्या गेम्स खेळायचो ते ती सांगत असते. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की शुभाला मात्र भारी वाटत असतं. स्वीटी म्हणते मेरे माताजी और बाबूजी अभी नाही आहे, लेकिन माझे आईबाबा माझ्यासोबत आहेत, त्यामुळं मी माझ्या आईबाबांबरोबर आज इथे खेळणं थांबणार आहे आणि त्यांच्याबरोबर हा दिवस सेलिब्रेट करणार आहे, एन्जॉय करणार आहे. स्वीटीचं हे मनोगत ऐकून सगळ्यांना खूपच छान वाटतं. स्वीटीचं म्हणणं पटलेलं असतं, कारण स्वीटीने किती छान अशी तिची बाजू पटवून दिलेली असते, सांगितलेलं असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा ह्या गोष्टी घडत असतात तेव्हा मकरंद आणि शुभाला मात्र छान वाटत असतं, परंतु सीमाच्या लक्षात येतं, कारण सानू म्हणत असते की मला नाही यायचं, मी घरीच थांबणार आहे. तेव्हा शुभा म्हणते की ठीक आहे, तिला माझ्यासोबत राहू दे, तुम्ही जा दोघंजण, असं शुभा सांगत असते. पण सीमा म्हणत असते की नाही सीमा, काही झालं तरी तुला आता माघार घ्यावी लागेल, कारण तुला मोठी उडी मारायची आहे, मोठी झेप घ्यायची आहे. जर तू हे करू शकले नाहीस तर पुढचं अवघड होईल, त्यामुळं तुला विचार करावा लागणार आहे. कारण आत्ता हे डिनरला जाणं कॅन्सल केलं तरी चालेल, परंतु आत्ता घरामध्ये तू थांबणं गरजेचं आहे. जर का ही स्वीटी आहे ही जर यांची लाडकी सून झाली तर खूप अवघड होणार आहे. त्यामुळं काहीही झालं तरी ही सीमा म्हणते की ठीक आहे, आपण सगळेजण एकत्रच थांबूया. आणि मला आता असं वाटतंय की आम्ही हा प्लॅन आमचा कॅन्सल करतो
आपण सगळे एकत्रच इथे सेलिब्रेट करूया असं सीमा सांगत असते। तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो। त्यावेळेस सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो तो म्हणजे आपल्या समीरला। समीर म्हणतो चला म्हणजे आपण घरीच असणार आहोत, आईच्या हातचा गाजरचा हलवा खाऊन हे आपण सेलिब्रेट करणार आहोत, हे सगळं समीर बोलत असतो। तेव्हा शुभा म्हणते की चालेल चालेल चला, आणि मग शुभा सगळ्यांची मदत करत असते। या सगळ्या गोष्टी ती करत असते आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की सगळ्यांचं छान असं जेवण झालेलं असतं आणि मग ते ड्रॉइंग झालेले असतं आणि त्याचबरोबर आता समीरने पुढचा प्लॅन केलेला असतो। सगळ्यांची जेवणं झालेली असतात, सगळ्यांना शांतपणे समीरने बसायला सांगितलेलं असतं आणि आता पुढचं काम समीर करणार असतो। समीरने छान असा प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅननुसार समीरने पुढच्या गोष्टी मॅनेज करायचं ठरवलेलं असतं। समीरचं असं म्हणणं असतं की आता सगळ्यांनी तुम्ही आरामात बसायचं आहे। खरं तर समीर हे जे काही करत असतो ते मनापासून करत असतो आणि समीरने केक बनवायला घेतलेला असतो। समीर केक बनवत असतो त्यामुळे किचनमध्ये कोणालाही एंट्री नसते आणि मग शुभा मात्र तिथे दाराच्या बाजूला घुटमळत असते। तिला आज जाऊन बघायचं असतं समीर आता काय करतोय आणि शुभाला जवळजवळ कळलेलंच असतं, पण शुभाला काळजी वाटत असते ती म्हणजे तिच्या किचनची। तिच्या किचनमध्ये समीरने राडा तर घातला नाही ना याची काळजी तिला वाटत असते आणि ती समीरला ते वारंवार विचारतही असते, परंतु समीर म्हणत असतो मी आई सांगितलंय ना तुला अजिबात आतमध्ये यायचं नाही, मी एकदा सांगितलंय ना बस। शुभा मात्र म्हणत असते की अरे समीर मला माहिती आहे। समीर म्हणतो की मी काहीही पसारा केलेला नाही, तू आत येऊ नकोस, मी सांगितलंय ना तुला। मग यशवंत तिथं आलेला असतो। यशवंत म्हणत असतो काय चाललंय तुझं, चल तिकडे बसूया। तेव्हा शुभा म्हणत असते अहो तो किचनमध्ये आहे, माझ्याच किचनमधून मला बाहेर काढलंय त्याने, मला माहिती आहे तो आतमध्ये केक बनवतोय, पण बघितलं ना कसं चाललेलं असतं समीरचं हे सगळं। तेव्हा यशवंत म्हणतो अरे 12 वाजले कधी केक कट करायचा। शुभा म्हणते की तुमचं घड्याळ 5 मिनिटं पुढं आहे। तेव्हा यशवंत म्हणतो की बरोबर आहे, खरं तर मी त्या माझ्या ऑफिसला वेळ होऊ नये म्हणून मी माझं घड्याळ 5 मिनिटं पुढं लावलेलं होतं, पण आता काय त्याची गरज नाही आहे। मला ना तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत। पुढच्या वर्षी आपण सगळेजण बोरखळला असणार आहोत, आपलं न्यू इयर आपण बोरखळला सेलिब्रेट करायचं आहे। हे सगळं यशवंत बोलत असतो आणि समीर केक घेऊन बाहेर येत असतो आणि समीर म्हणत असतो की हा केक आता बघा चला बरं आता पटापट। आणि बरोबर 12 वाजता किल्लेदार कुटुंब अख्खं किल्लेदार कुटुंब एकत्र असतं आणि आता सगळेजण केक कट करायला घेत असतात। सगळ्यांच्या आनंदाला अगदी पारावार नसतो, सगळेजण खुश असतात, मनापासून ह्या गोष्टी केल्या जात असतात आणि अख्खं कुटुंब किल्लेदार कुटुंब केक कट करण्यासाठी जमलेलं आहे आणि सगळेजण एकत्र येत केक कट करत असतात, खूप आनंदात असतात। मग केक कट केला जातो, सानूला भरवला जातो, त्यानंतर सीमा त्याचबरोबर स्वीटी समीर मकरंद या सगळ्यांना केक भरवला जातो आणि सगळेजण खूपच खुश असतात। स्वीटी ही भलतीच खुश झालेली असते, शुभा तिचे लाड करत असते। शुभाने स्वीटीचा मनापासून सून म्हणून स्वीकार केलेला असतो आणि शुभा तिचे लाडही करत असते, तेवढंच तिला प्रेमानेही वागवत असते। परंतु या सगळ्यामुळं इकडे राग आलेला असतो तो म्हणजे सीमाला ही गोष्ट अजिबात पटत नसते, कारण काहीही झालं तरी सीमाला असं वाटत असतं की स्वीटी या घरची लाडकी सून होईल आणि मला जे हवं आहे ते मला मिळणार नाही, हे सगळं सीमाच्या डोक्यात सुरू असतं आणि त्यामुळं सीमा हे सगळं बोलत असते आणि ती एक 4 पावलं मागं घेत असते, कारण तिला हे घर मिळवायचं आहे, या घरावरती राज्य करायचं आहे, या घराची मालकीण बनायचं आहे, हाच प्लॅन तिच्या डोक्यात असतो आणि त्यासाठी तिचे सगळे प्लॅन सुरू असतात। त्यानंतर सगळेजण एकत्र असतात आणि प्रत्येकजण विचारू लागतं। समीर प्रत्येकाला विचारत असतो की तुम्ही सगळ्यांनी नवीन वर्षाचा संकल्प काय केलेला आहे। त्यावेळेस मकरंद तिथं म्हणत असतो की मला जे करायचं आहे ते मी करतो, मला ना त्या गोष्टी बोलून दाखवायला आवडत नाहीत। स्वीटीला विचारलं जातं, स्वीटी म्हणते की मला मराठी बोलायला शिकायचं आहे। तेव्हा समीर म्हणतो शिकायचं आहे, चांगली गोष्ट आहे, तू बोलू शकशील मराठी, असं तो बोलत असतो आणि त्याचवेळी इकडे स्वीटीला तो म्हणतो की काही हरकत नाही आहे। मग इकडे सानूला विचारलं जातं, सानू म्हणते की बाबा मला ना तुझ्यासारखं टॉल व्हायचं आहे, असं सानू सांगत असते आणि त्याचवेळी इकडे समीर इकडे विचारतो तो म्हणजे सीमाला विचारल्यानंतर सीमा म्हणते की माझं पण मकरंदसारखं आहे, माझ्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे। मग सगळेजण तिला विचारू लागतात की तुझ्या मनात अशी काही इच्छा आहे, परंतु सीमा मात्र सांगत नाही। ती म्हणते की ती पूर्ण झाल्यावर कळेलच सगळ्यांना, असं सीमा बोलते आणि त्याचवेळी इकडे सीमाचं हे बोलणं चालू असतं। मकरंद त्याचबरोबर यशवंत म्हणतो फक्त
माझ्या मनात फक्त आणि फक्त बोरखळच आहे असं यशवंत स्पष्टपणे सांगतो. सगळेजण ऐकत असतात आणि त्याचबरोबर इकडे आईला विचारलं जातं तेव्हा ती म्हणते की माझ्या डोक्यात सध्या तरी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे स्वीटी आणि मकरंदचं लग्न. कारण त्या दिवशी सीमाने मला प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं त्यावेळेस माझ्याकडे नव्हती, परंतु मी आता विचार केलेला आहे आणि विचार केल्यानंतर माझ्या डोक्यात क्लिक झालेला आहे. आता बाकीची लोकही प्रश्न विचारणार आहेत, ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. कारण सीमा त्या दिवशी बोललेली होती की स्वीटी आणि मकरंद यांचं लग्न कुणी पाहिलंय. शेकडो लोकांमध्ये लग्न करून मी आलेली आहे, तसं स्वीटीचं काय आहे हा प्रश्न तिने माझ्यापुढे उपस्थित केला होता आणि आता त्या प्रश्नाचं उत्तर मी तिला देत आहे. त्यामुळं आपण लवकरात लवकर स्वीटी आणि मकरंद या दोघांचं लग्न लावून टाकायचं आहे, हे सगळं शुभाने सांगितलेलं असतं. आणि त्याचवेळी सीमा मात्र म्हणत असते की ठीक आहे. त्याचबरोबर सीमाच्या डोक्यातही सुरू झालेलं असतं, कारण आता धुमधडाक्यात लग्न होणार आहे. तर इकडे सानू म्हणत असते की चाचूचं लग्न म्हणून ती खुश झालेली असते. आणि आता घरामध्ये विवाह का होणार आहे, एक कार्य होणार आहे, त्यामुळं सगळ्यांवरच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत आणि सगळेजण कामाला लागलेले आहेत. आणि त्याचवेळी हे सगळेजण आहेत, आता आपल्याला आपली संधी साधायची आहे एवढंच डोक्यात असतं. ते म्हणजे सीमाच्या काहीही करून आपण जे प्लॅन करत आहोत त्या प्लॅनिंगनुसार सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, तरच हे घर मी मिळवू शकेल असं सीमाला वाटत असतं. इकडे स्वीटी मात्र खूप इमोशनल झालेली असते, कारण स्वीटीला इकडे सांगितलेलं असतं शुभाने की मला माझ्या मुलांचं लग्न लावायचं आहे आणि स्वीटीला खूपच भारी वाटत असतं. फायनली तिच्या आयुष्यामध्ये तो आनंदाचा क्षण येणार असतो. त्या आनंदाच्या क्षणामुळं स्वीटीला खरंच भारी वाटत असतं. आणि मग समीर त्याचबरोबर मकरंद सगळेजण खुश झालेले असतात आणि हे सगळं जे आहे ते स्वीटी आणि मकरंदच्या लग्नासाठी केलं जाणार असतं. आणि इकडे सीमाला मात्र राग येत असतो. सीमाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हे जे घरातलं जे आहे ते आता मला मिळवायलाच पाहिजे. सानूला आनंद झालेला असतो, तिच्या मकरंद काकाचं लग्न होणार असतं. त्या क्षणी स्वीटी उठते आणि बाबांना पहिलं नमस्कार करते. त्यानंतर तिने लगेचच इकडे शुभाला नमस्कार करते. मकरंदही तिथं आलेला असतो आणि शुभाला खूप छान वाटतं, कारण स्वीटी किती संस्कारी आहे हे सगळं तिच्या बोलण्यातून वागण्यातून दिसत असतं. परंतु त्या उलट असते ती म्हणजे सीमा. आता इकडे शुभाने मकरंद आणि स्वीटीला जवळ घेतलेलं असतं आणि त्या दोघांचे लाड पुरवत असते, कारण त्या दोघांचं आता स्वीटी सून म्हणून स्वीकार केलेला आहे. पण आता पुढच्या गोष्टी इकडे यशवंत रूममध्ये येऊन थांबलेला असतो. तेव्हा शुभा तिथे येते आणि म्हणते की अहो 1:30 वाजलेत, अजून झोपला नाही तुम्ही. तेव्हा यशवंत म्हणतो की तू किती वेळ लावलास गं, तू काय एवढा वेळ लावलेला आहे, तू काय एवढा उशीर केला असती. म्हणते अहो आवरावर करायची होती ना, ती केली आणि आलो. त्यानंतर यशवंत उठतो आणि ते 5 जे सागरगोटे त्याने आणलेले असतात ते सागरगोटे तो देतो आणि त्याचवेळी इकडे म्हणू लागतो की हे घे. आणि ते सागरगोटे दिल्यामुळं यशवंत म्हणत असतो की हे घे, तुला लेकाचं लग्न धूमधडाक्यात करायचं आहे की नाही, मग त्यासाठी नको का, त्यासाठीच हे केलेलं आहे असं म्हणत यशवंतने ते सागरगोटे 5 दिलेले असतात. याचाच अर्थ त्याच्या आयुष्याची जी पुंजी आहे त्यातून 5 लाख रुपये त्याने आपल्या मकरंद आणि स्वीटीच्या लग्नासाठी शुभाकडे दिलेले असतात. शुभाला जेव्हा तो 5 लाख रुपये देतो तेव्हा सांगतो की आपल्या लेकाचं लग्न करायचं आहे ना, मग खर्च तर होणारच आहे, लग्न धूमधडाक्यात लागलंच पाहिजे असं सांगितलेलं असतं. आणि ते 5 लाख रुपये दिलेत आणि आता बाकीचा खर्च आहे तो नंतर बघायचा आहे असं त्याने ठरवलेलं असतं. शुभाही खुश झालेली असते, शुभालाही छान वाटत असतं, कारण फायनली आता मकरंद म्हणजे घरातलं आता शेवटचं कार्य आहे. आता त्यानंतर जेव्हा सानूचं लग्न होईल तेव्हाच आता किल्लेदारांच्या घरामध्ये लग्न होणार आहे. मकरंदचं लग्न हे शेवटचं आहे असं तिचं म्हणणं असतं. त्याचवेळी यशवंत तिच्याकडे पाहत असतो, तिला म्हणत असतो काय झालं आता. तेव्हा शुभा म्हणत असते नाही हो, काही नाही आहे. आणि ती एकटी शांत राहत असते. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या ज्या पद्धतीनं घडत आहेत ते तिला खूपच छान वाटत असतं. दुसऱ्या दिवशी आता त्यांच्या लग्नाचं इन्व्हिटेशन तयार करायचं असतं. समीरने सांगितलेलं असतं की त्याचा एक मित्र आहे, तो इव्हेंट प्लॅनर आहे आणि त्याने ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं सांगितलेल्या आहेत. कारण त्या मित्राने असंही सांगितलेलं आहे की आता ही सध्या ट्रेंडिंग सुरू आहे की असं व्हिडिओ इन्व्हिटेशन द्यायचं. त्याचबरोबर बऱ्याच गोष्टींचं शूट करायचं, प्री वेडिंग शूट असतं, बऱ्याच गोष्टी होणार असतात आणि आपण मजा करायची आहे.
तेव्हा शुभाचं असं म्हणणं असतं, अरे मजा काय करायची म्हणताय तुम्ही, लग्न आहे घरामध्ये, कामं करायची आहेत आणि मजा कधी करणार, आता व्हिडिओ बनवत बसायचं. तेव्हा मकरंद तिला म्हणत असतो की अगं आई, तुझ्या लक्षातच येत नाही आहे मला काय म्हणायचं आहे ते. आणि त्याचबरोबर समीरही सांगत असतो त्याच्या डोक्यातले वेगवेगळे प्लॅन्स, तो इकडे सगळ्यांना सांगत असतो आणि सगळ्यांशी बोलत असतो. त्यावेळेस यशवंत म्हणत असतो, अगं कसं आहे माहिती आहे का, समीरचं लग्न होतं त्यावेळेस तुझ्या डोक्यात टेन्शन होतं की घरातलं पहिलं कार्य आहे. त्यानंतर आपल्या लेकीचं लग्न होतं त्यावेळेस तुझ्या डोक्यात टेन्शन होतं की लेक सासरी जाणार आहे म्हणून. आणि आता मकरंदचं लग्न आहे, हे लग्न तर आपण एन्जॉय करूया ना, का आताही तुझ्या डोक्यात टेन्शन आहे. तेव्हा शुभा म्हणते की हो, आताही टेन्शन आहे की घरातलं शेवटचं कार्य आहे ते व्यवस्थित पार पाडलं पाहिजे. असं तिचं बोलणं चालू झालेलं असतं. आणि इकडे स्वीटी मात्र सगळ्यांसाठी चहा बनवत असते आणि सीमाला मात्र राग आलेला असतो, कारण स्वीटी आपला हक्क घरातून घेत आहे असं तिला वाटत असतं. ती म्हणते की तू चहा एवढा का बनवलेला आहेस, तुला माहिती आहे का घरात सगळेजण चहा घेत नाहीत, मला ग्रीन टी लागतो, आईंना थंड चहा लागतो, बाबांना बिना साखरेचा चहा लागतो, आणि तू हे सगळं काय केलेलं आहे, यात साखर टाकलीच असेल ना. आणि ती म्हणू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, या बाबतीत जर काही करायचं असेल तर इथून पुढे विचारून करायचं, विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट घरामध्ये करायची नाही. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याच वेळेस शुभाची तिथं एंट्री होते आणि शुभा ही दाखवून देते की सीमाला तिची काय लायकी आहे, कारण सीमा कारण नसताना स्वीटीवरती ओरडत असते. या गोष्टीचा राग शुभालाही तेवढाच आलेला असतो. आणि त्याचबरोबर स्वीटी ही घाबरल्यासारखी झालेली असते. शुभा तिथे येते आणि त्याचवेळी स्वीटीला ती समजून घेते, स्वीटीची बाजू समजून घेते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण आता आईस्क्रीम खायला जाणार आहेत आणि या गोष्टीचा फायदा करून घ्यायचं ठरवलेलं असतं, ते म्हणजे सीमाने. कारण घरात कोणीही नाही, या संधीचा फायदा करून घ्यायचा आणि आपल्याला जे हवं आहे ते लुबाडायचं असं तिने ठरवलेलं असतं. म्हणजे तिला काय हवं आहे, तर तिला हवं आहे ते म्हणजे या घराचे प्रॉपर्टीचे पेपर्स. आणि ते प्रॉपर्टीचे पेपर मिळवण्यासाठी तिने आता शुभा आणि त्याचबरोबर यशवंत यांच्या रूममध्ये चोरी करायला गेलेली असते. आणि शुभा मात्र सगळ्यांना पुढं पाठवते आणि ती माघारी येते. आणि जेव्हा ती घरात येते तेव्हा तिला धक्का बसतो, कारण सीमा कपाटाच्या जवळ उभी असते आणि कपाटातील काहीतरी शोधत असते. तेव्हा मात्र शुभा तिला विचारते की सीमा काय करतेस तू नक्की. आणि त्या क्षणी सीमाला आता कळायचं बंद झालेलं असतं, कारण सीमाला ते प्रॉपर्टीचे पेपर घ्यायचे आहेत, ते त्या बिल्डरला द्यायचे आहेत आणि बिल्डरकडून 5 लाख रुपये मिळवायचे आहेत. त्यासाठी तिची ही सगळी धावपळ चाललेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.